खेळाच्या रजिस्ट्रेशन करता आपण हा बारकोड किंवा गुगल फॉर्म जो दिलेला आहे याला आपण स्कॅन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने बघा एक गुगल फॉर्म ओपन होईल। आता गुगल फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला तिथं प्रत्येक स्पर्धेकरता रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर आपण ते कशा पद्धतीने करणार ते बघणार आहोत। तर बघा खेळाडू नोंदणी फॉर्म अशा पद्धतीने होईल। पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025 मध्ये तुमच्या सहभागासाठी धन्यवाद। कृपया खाली माहिती अचूकपणे भरा। दिलेली माहिती जी आहे ते बघणार। इथं ईमेल आय डी जो तुमचा ऑलरेडी जो असेल तिथला तुम्ही लॉग इन केला असेल तो ऑलरेडी असेल, तुम्हाला बदलायचा असेल तिथं स्विच अकाउंट करू शकता। नंतर बघा इथं क्रीडा स्पर्धा, याच्यामध्ये पारंपरिक क्रीडा महाकुंभ मध्ये काय ज्यांनी स्पर्धा दिल्या आहेत, पंजा लढणे, दंड बैठक, दोरीच्या उड्या, पावनखिंड दौंड, लेझिम, लगोरी, कबड्डी, लंगडी, रस्सीखेच, फुगडी, विटीदांडू, खो खो। तर याच्यापैकी आपल्याला बघा इथे काय टाकायचं आहे, नाव, पहिलं नेम, तुमचं नाव टाका पूर्ण इथं। नंतर खाली इथं ॲड्रेस, आपला पत्ता जो आहे स्वतःचा तो पूर्ण इथं टाकायचा इथं। नंतर फोन नंबर, आपला इथं मोबाईल नंबर टाकायचा याच्यामध्ये। नंतर खाली इथं ईमेल आय डी, तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे। नंतर आपल्या इथं ITIचं पूर्ण नाव, ITIचं सर्व इथं नाव टाकायचं इथं पूर्ण नाव टाकल्यानंतर शैक्षणिक वर्ष तुम्ही सध्या शिकत असलेले वर्ष नमूद करा, म्हणजे आपण कोणत्या वर्षामध्ये आहोत। जसं की इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर, इलेक्ट्रिशियन सेकंड इयर, तुमचं वेल्डर असेल तर वेल्डर, ठीक आहे। इथे ट्रेड तुमचं पुढे येतं काय, गट तुमचं पुरुष महिला सिलेक्ट करा, मेल फिमेल, तुमची क्रीडा श्रेणी निवडा, तुम्हाला म्हणजे ग्रुपमध्ये खेळायचं आहे का वैयक्तिक, तुम्ही एक टिक मार्क काढल्यामध्ये तुमचा खेळ निवडा। आता इथं लेझिम दिलेला आहे, लेझिम किंवा कबड्डी किंवा रस्सीखेच, फुगडी वगैरे। आता इथं जर हे सर्व पहिले कोणते आहेत, ग्रुप आहेत। ग्रुपमध्ये जर तुम्ही समजा सहभागी असाल तर ग्रुपमध्ये, आणि ग्रुपमध्ये असेल तर जर ग्रुपमध्ये आपला कोणताही खेळ नसेल तर इथं वरील सांघिक खेळात सहभागी नाही याच्यावरती क्लिक करा। नंतर इथं तुमचे खेळ निवडा, इथं खाली दिलेलं आहे वैयक्तिक स्पर्धा, म्हणजे माझा वैयक्तिक स्पर्धा जर तुमचं असेल कोणतं, जसं की दोरीच्या उड्या, पंजा लढणे किंवा दंड बैठका, पावनखिंड दौंड, हे कोणते आहेत आपले वैयक्तिक आहे, ठीक आहे। त्याच्यापैकी कोणताही आपल्याला फक्त एकच याच्यावरती टिकमार्क करायचं, असं की मी समजा दोरीच्या उड्यामध्ये टिकमार्क केलं। नंतर आपल्या इथं जर कोणत्याही खेळात सहभागी नसेल तर वैयक्तिक खेळात सहभागी नाही असं पण आपण इथं करणार इथं, ठीक आहे। आणि इथं युवर 3 खेळासाठी संघर्षाची नावे, म्हणजे जर तुमचा टीमवर्क जर असेल तर तुम्हाला इथं तिघांची इथं कमीत कमी नाव द्यावं लागेल, म्हणजे तुमच्या टीममधल्या लोकांचं स्पोर्ट पर्सनचं इथं नाव द्यावं लागेल तिघांचे पण कमीत कमी। आणि जर कोण नसेल तर इथं तुम्ही नील करून टाकू शकता। नील म्हणजे आमचा कोणताही संघ नाही याच्यामध्ये, नील लिहिलं ज्यांनी कोणताही याच्यामध्ये नाही आहेत, म्हणजे संघामध्ये त्यांनी नील करून इथं राहा। आणि नंतर इथं स्पर्धेत सहभागावर आमची कोणतीही तक्रार, स्पर्धेत कोणतीही दुखापत झाल्यास आयोजन समिती जबाबदार नाही, मान्य करा, समितीचा निर्णय अंतिम राहील, प्रत्येक सहभागी स्पर्धा प्रमाणात देण्यात येईल। याच्यावरती असं मी स्पर्धेच्या सर्व अटी शर्तींना सहमत देतो याच्यावर टिक मार्क करा। खाली तर तुमचा तालुका टाकायचा आहे, जो तालुका असेल तो इथे तालुका टाकायचा, जसं की आपला समजा मंगरुळपीर आहे तर मंगरुळपीर करायचा, आणि तुम्ही इथं शेवटी सबमिट करायचा। तुमचा असा हा फॉर्म सबमिट केला जाईल। आणि ज्यांनी समजा अजून कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला नसेल त्यांनी हा जो फॉर्म आहे इथं वरील सांघिक खेळात सहभागी नाही आणि इथं वरील वैयक्तिक खेळात सहभागी नाही दोन्हीवर टिकमार्क करा, आणि हा फॉर्म तिथं तुम्ही सबमिट करून द्यायचा आहे। हा फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथं फिलअप करा आणि सबमिट करून टाका। आणि कमीत कमी जे आहे तुम्ही कोणत्याही सांघिक म्हणा किंवा वैयक्तिक म्हणा एकाच खेळामध्ये तुम्ही इथं टिकमार्क करू शकता। दोनदा तुम्ही टिकमार्क केले तर तुम्ही इथं तुमचं जे आहे तिथं फॉर्म हा सबमिट होणार नाही याच्यामध्ये। तर ठीक आहे, थँक्यू, करून घ्या।